नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आत्ताच ज्येष्ठ कामं आवरलेत माझे. देवाची पूजा वगैरे झाली आहे. बघू शकता, देवाची पूजा वगैरे केली आहे. देवाची पूजा केली, किचन आवरलं. प्रणवी बसली इथे बघा, कशी बघितले का? बघा कशी बसली. काय खाते का तू? हां, काय खाते? काकडी खाते. बघितलं का? काकडी खाते. आमच्या घरी काकडी आम्हाला सगळ्यांनाच आवडते. आणि सगळं आवरलं आहे बघा. आता किचनवरती पण सगळं आवरलं आहे. काकडी ठेवले कापून तिथं. सगळे कामं झालीत. फरशी पुसली. सकाळी उठल्यापासून कामं. सकाळी उठले, झाडू मारलं, अंथरुण वगैरे काढले. त्याच्यानंतर मुलांना आंघोळ्या घातल्या, पाणी तापत ठेवलं. चपाती भाजी केली, वांग्याचं भरीत केलं आणि चपाती केली. त्याच्यानंतर मग ह्या दोघांना तयार केलं, निघवलं वगैरे, पावडर वगैरे लावून. त्या दोघांना नाश्ता दिला. हिला भरवायला लागतं, हिला नाश्ता. तो शाळेत गेल्यानंतर मग परत एकदा झाडू मारून घेतलं. फरशी पुसायच्या अगोदर परत एकदा झाडू मारायला लागते. फरशी पुसली, देवाची भांडी घासली, किचन आवरलं. किचनमधली सगळी भांडी वगैरे हे केली. त्याच्यानंतर कपडे धुतले आणि 2 चटई 2 गोधड्या धुतल्या. हिनं शू केल्या रात्री. मग बघा, 2 चटई धुतल्या, 2 गोधड्या धुतल्या, 1 दुपटी धुतली आणि एवढे कपडे धुतलेत बाहेर. देवाची पूजा वगैरे केली, रांगोळी घातली, बाहेरून गॅलरी पुसली. त्याच्यानंतर जिना हे केलं, झाडून काढला सगळा. आणि मग पाणी संपलं. तेवढ्यात मी पाणी सोडायला गेली. तुम्हाला दाखवते चटई बिटई तुम्हाला. हे बघा, चटई धुवून टाकल्या. 2 चटई टाकल्यात बघा. चटई धुतल्या. तिकडं ती दुपटी धुतली आहे कोपऱ्यात. ही गोधडी वाळतच टाकली एक. आणि इकडे टाकल्या 2 गोधड्या बघा. 2 गोधड्या टाकल्यात बघा वाळत. आणि चपला सगळ्या धुवून काढल्या. 2 गोधड्या वाळायला टाकल्या. माझी चप्पल, संभूची चप्पल, पिलूची चप्पल, आमच्या सगळ्या तिघांच्या चपला सगळ्या होत्या, तेवढ्या धुवून काढल्या. बाकीच्या चपला वाळल्या, तेवढ्या आणून ठेवलं त्या स्टँडवरती. तिकडं बघा, स्टँडवरती आणून ठेवल्यात. खा लवकर, चल. तुम्हाला सांगायचं तर दिवस कुठे जातो ना कळलं नाही बघा. सकाळी उठल्यापासून म्हणजे काही यांना वाटतं की कामं नाही. सकाळी उठल्यापासून मी तर अजिबात काही खाल्लं नाही बरं का. काहीच नाही खाल्लं, नाश्ता नाही, काही नाही. आत्ता एकदम जेवण करणार आहे आणि लाईव्ह चालू करणार आहे. अजिबात काही खाल्लं नाही. आता असं उभं राहायची ताकद नाही, एवढे चक्कर वगैरे यायला लागले. म्हटलं आता पहिलं जेवण करते, तर डायरेक्ट नाश्ता वगैरे करा. पण आता नाश्ता कधी करणार आणि जेवण कधी करणार. तर जेवण करते आणि मग लाईव्ह घेते. आणि मग आता काही संभव गेला ट्युशनला, तेव्हा त्याच्याजवळ शाळेची फी पण, ट्युशनची फी दिली. 600 रुपये ट्युशनची फी दिली. त्याच्यानंतर त्याला जायचं होतं, सळीला जाणार आहे. गणपतीपुळे वगैरे तिकडे त्या साईडला जाणार आहे सळ. तिथले सगळे जवळचे पर्यटक फिरून येणार आहेत ते. मग त्याची 500 रुपये फी. ती 500 रुपये त्याला सकाळी दिली. चला म्हटलं आता काय करायचं, त्यानिमित्ताने तरी तो खूप फिरून येईल ना संभव, मुलगा माझा मोठा. गेल्या वर्षी 14 तळे वगैरे तिकडं, श्रीवर्धन वगैरे इकडं त्या साईडला तिकडं फिरून आला तो. आम्ही तर बघितलं नाही, श्रीवर्धन नाही बघितलं, 14 तळे नाही बघितलं अजून. पण तो तरी आला गेल्या वर्षी बघून. अजून त्याला स्वेटर घ्यायचं आहे. आता स्वेटर त्याचा ही झाला आहे, फाटला आहे. तर स्वेटर म्हटलं उद्या तर आज काय टाईम नाही, उद्या वगैरे जाऊन स्वेटर घेऊन येईन. स्वेटर घेईन म्हटलं. स्वेटर नाही त्याला, कारण की ह्याच्यातून जाणार म्हटल्यावर थंडी पण भरपूर आहे ना, गाडीतून हवा भरपूर लागेल. टोपी आहे त्याचे, हँगलोज वगैरे आहे, सॉक्स आहेत, हाताचे हे पण आहेत. तर फक्त टोपी नाही आहे, तर टोपी घ्यायची आहे. टोपी घेईन, सॉरी टोपी नव्हे, स्वेटर घ्यायचं आहे. स्वेटर घेईन. आणि आपल्या चॅनलवरती फेटर नाही, स्वेटरला फेटर म्हणते. काय फेटर नाही? हे कशी बोलते बघा. काय ग, फेटर नाही ग, फेटर नाही ग, स्वेटर. काय फेटर नाही, फेटर म्हणते, फेटर. ही मला एक म्हणजे गोष्ट बोलते ना, आला हसायला येतं. लय भारी बोलते प्रणवी.
स्वेटर नाही ग, मला म्हणते स्वेटर नाही ग, फेटर फेटर. कशा असते बघा, बघितलं का, लाजली लाजली. हे बघा हे बघा हे बघा कशी बसून काकडी खाते. आता तिला पण भरवते आणि मी पण जेवण करते. तर चला सगळ्यांना बाय बाय.